महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। प्रतिबंधित गुटख्यावर धाड टाकून 10,43,860 रुपयांचा गुटखा आरोपीसह ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। दिनांक 30/5/2025 रोजी माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशाने पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध धंद्यावर रेड मोहीम राबवत स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीचे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहितीच्या आधारे रामपुरी कॅम्प अमरावती येथे एका राहत्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा असल्याची माहितीवरून सदर माहिती खात्रीशीर असल्याने गजानन गोरे अन्न सुरक्षा अधिकारी यांना फोनद्वारे माहिती देऊन पंचासह रामपुरी कॅम्प येथे धाड टाकली असता राजेश भगवानदास केसवानी यांच्या स्वतःच्या मालकीच्या राहत्या घरात 2 बंद खोल्यांमध्ये विविध प्रकारचा गुटखा ज्याची अंदाजे एकूण किंमत 10,43,860 रुपये असल्याची माहिती आहे। हा शासनाने प्रतिबंधित केलेला मुद्देमाल आरोपी राजेश भगवानदास केसवानी वय 50 वर्ष राहणार रामपुरी कॅम्प अमरावती यांच्याकडे मिळून आल्याने सदर मालाबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता सदर माल विक्रीकरता आणल्याचे सांगितल्याने फिर्यादी नामे गजानन गोरे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री अरविंद चावडिया सर, माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, माननीय पोलीस उपायुक्त श्री सागर पाटील परिमंडळ 101, माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग, सहायक पोलीस आयुक्त गाडगेनगर विभाग श्री अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे गुन्हे शाखा तसेच गजानन गोरे अन्न सुरक्षा अधिकारी मयूर मोहड, विराज श्राफ अन्न व औषध प्रशासन अमरावती यांनी केलेली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरावती। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।